आज बनवली आहे मुलांना आवडणारी पावभाजी. त्यासाठी बटाटा, वाटाणा, शिमला मिर्च, फ्लावर, त्यानंतर बीट आणि गाजर आणि थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे 2 ते 3 चमचे. सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. गॅसवरती एका बाजूला कुकर ठेवलंय, तेल घातलंय, जिरे मोहरी घालायची, फोडणीला कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, आलं लसूणची पेस्ट घालायची आहे, बारीक चिरून घेतलेला टमॅटो घालायचा आहे आणि छान असं आपल्याला टमॅटो भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये मसाले घालूयात. लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काळा मसाला घातलेला आहे, पावभाजी मसाला, धना पावडर, हळद, आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त घालू शकता. इथे शिजवलेल्या भाज्या मॅश करून की नाही आपल्याला यामध्ये घालायचं आहे. गरजेनुसार पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. मस्त अशी आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. आता इथं तूप लावून मी मस्त असे पाव भाजून घेतलेले आहेत. छान अशी मुलांना आवडणारी पावभाजी तयार झालेली आहे. नक्की बनवून बघा.